तर माणिकराव कोकाटेंचं खातं बदललेलं आहे। कोकाटेंकडे आता क्रीडा खातं देण्यात आलंय। दत्तात्रय भरणेंकडे कृषी खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे। आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांना रम्मी प्रकरण भोवल्याचं पाहायला मिळते। कृषी खातं जे आहे ते आता दत्तात्रय भरणेंकडे देण्यात आलेलं आहे आणि माणिकराव कोकाटेंना दत्तात्रय भरणे यांचं क्रीडा खातं देण्यात आलंय। हा शासन आदेश जो आहे तो आता समोर आलेला आहे। आपल्या सोबत प्रतिनिधी विनायक डावरुंग देखील जोडलेले आहेत। विनायक, खरं म्हणजे या प्रकरणानंतर माणिकराव कोकाटे अडचणीत आलेले होते। काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला माणिकराव कोकाटेंनी अजित पवारांची भेट घेतलेली होती त्यावेळेला अजित पवारांनी त्यांना त्यांची कान उघडणी केली होती आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे माणिकराव कोकाटेंकडनं कृषी खातं काढून घेण्यात आलेलं आहे। विनायक, सचिन, बरोबर आहे। ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांची वादग्रस्त विधानं असतील त्याचप्रमाणे विधान परिषदेमध्ये रमी खेळण्याचा व्हिडिओ जो आहे तो त्यांच्या समोर आलेला होता आणि त्यानंतर विरोधकांनी सुद्धा हा मुद्दा जो आहे तो लावून धरला होता। कृषी मंत्री जे आहेत ते गंभीर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती नाहीत असं वक्तव्य जे आहे ते विरोधकांकडून सुद्धा वारंवार केलं जात होतं आणि माणिकराव कोकाटेंचा कुठेतरी राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून होताना दिसत होती। परंतु अखेर माणिकराव कोकाटे यांचे खाते जे आहे ते बदललेलं आपल्याला पाहायला मिळते। माणिकराव कोकाटे यांचं खातं जे आहे ते कृषी खातं दत्तात्रय भरणे, दत्ता मामा भरणे यांच्याकडे ही जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि भरणे यांच्याकडचं क्रीडा युवक खातं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी दत्ता मामा भरणे यांना कुठेतरी चांगलं खातं जे आहे ते देण्यात आलेलं आहे आणि छोट्या कमी दर्जाचं खातं जे आहे ते माणिकराव कोकाटे यांना देऊन त्यांना मंत्रिमंडळात मात्र कायम जे आहे ते ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती केली होती। आज सकाळपासून जर आपण पाहिलं तर अजित पवार जे आहे ते वर्षा निवासस्थानी सकाळी आले होते। त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा अजितदादा त्याचप्रमाणे सुनील तटकरे हे सुद्धा दोघे जण आले होते आणि तेव्हाच कुठेतरी शिक्कामोर्तब या सगळ्या गोष्टीवरती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती आणि आता अखेर हे परिपत्रक जे आहे ते सामान्य प्रशासन विभागाचं समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। सामान्य प्रशासन विभागानं ही माहिती जी आहे ती समोर आणलेली आहे की माणिकराव कोकाटे यांचं कृषी खातं जे आहे ते दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आलेलं आहे आणि माणिकराव कोकाटे यांना क्रीडा आणि युवक कल्याण खातं जे आहे ते आता दिल्याची हे स्पष्टीकरण जे आहे ते आता सामाजिक प्रशासन विभागांना स्पष्ट करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। सचिन, खरं म्हणजे माणिकराव कोकाटे यांचा रमीचा व्हिडिओ जो आहे तो रोहित पवारांनी ट्विट केलेला होता आणि त्यानंतर राज्यभरामध्ये जे आहे ते आंदोलन करण्यात आलेलं होतं। त्यानंतरला लातूरमध्ये देखील मारहाणीचं प्रकरण घडलं आणि त्यानंतरला माणिकराव कोकाटेंचा खातं काढून घेण्यात यावं किंवा त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडनं लावून धरण्यात आलेली होती आणि आता अखेर माणिकराव कोकाटेंचा हा खांदेपालट जे आहे तो खात्याचा केल्याचं पाहायला मिळतंय। खरं म्हणजे त्यांना मंत्रिमंडळात जे आहे ते अजूनही स्थान आहे, त्यांच्याकडे क्रीडा खातं जे आहे ते सोपवण्यात आलेलं आहे, परंतु शेतकऱ्यांचा रोष जो आहे तो कुठेतरी माणिकराव कोकाटेंना भोवलाय का? विनायक, बरोबर आहे। ज्या पद्धतीने शेतकऱ्यांबाबत सचिन, ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे यांनी जी वक्तव्य केली होती ती वक्तव्य साहजिकच त्यांना भोवलेली आपल्याला पाहायला मिळतात। परंतु महायुतीने सुद्धा आणखी एखादं मंत्रीपद जे आहे ते राजीनामा घ्यावा याकडे कुठेतरी त्यांनी अभय जो आहे तो माणिकराव कोकाटेंना दिला पाहायला मिळतो। कारण आधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो राष्ट्रवादीतनं झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि आता पुन्हा दुसरा राजीनामा देऊन राष्ट्रवादीला कुठेतरी फटका जो आहे तो बसल्याची चिन्ह जे आहे ती दिसत होती। त्यामुळे अजितदादा सुद्धा त्या पहिल्यापासूनच खाते बदल करण्याच्या मुद्द्यावरती ठाम होते। राष्ट्रवादीतले अनेक नेते सुद्धा खाते बदलच व्हावा या मुद्द्यावरती ठाम होते आणि अखेर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जो आहे तो घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीनं माणिकराव कोकाटे यांनी कृषी खातं सुरुवातीपासून सांभाळलं तेव्हा अनेक मुद्दे जे आहेत ते त्यांच्या वादग्रस्त विधानांच्या समोर आले होते आणि आता जे अधिवेशन झालं या अधिवेशनाच्या काळामध्ये माणिकराव कोकाटे जे आहेत ते विधान परिषदेमध्ये रम्मी खेळतानाचा व्हिडिओ त्यांचा समोर आला आणि त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर किंवा सर्वसामान्यांच्या मुद्द्यावरती अधिवेशन चालतं आणि एखादा मंत्री जो आहे तो अशा पद्धतीनं रम्मी खेळतो हा मुद्दा विरोधकांनी कुठेतरी लावून धरला आणि ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसापासून हे सगळं वातावरण जे आहे ते पेटलेलं आपल्याला पाहायला मिळालं। राज्यभर माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांची केलेली पाहायला मिळाली। परंतु माणिकराव कोकाटे यांच्या खात्यामध्ये कुठेतरी बदल जो आहे तो केलेला आहे। कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना दिलेलं आहे आणि माणिकराव कोकाटे यांना क्रीडा युवक कल्याण हे खातं देऊन त्यांना मंत्रिमंडळातच ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता विरोधकांची नेमकी भूमिका काय असेल हे बघावं लागेल। सचिन, खरं म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी जेव्हा जी वक्तव्य केलेली होती शेतकऱ्यांविषयी आणि खास करून ज्यावेळेला त्यांनी रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडिओ जो
आहे तो व्हायरल झालेला होता। त्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं होतं, परंतु अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंची कान उघडणी केलेली होती आणि अशा पद्धतीचं वर्तन जे आहे ते कुठेतरी मंत्र्यांनी करू नये, ज्याचा फटका बसेल। कारण की मुख्यमंत्र्यांनी देखील जाहीर जे आहे ते हे बोलून दाखवलेलं होतं। तर त्यानंतर हा कुठेतरी खांदेपालट केल्याचं बोललं जातंय। याविषयी अधिक काय माहिती? ज्या पद्धतीने गेल्या या आठवड्यातच जी कॅबिनेट झाली, या कॅबिनेटमध्ये सगळ्याच मंत्र्यांना चा क्लास जो आहे तो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला पाहायला मिळाला। मंत्र्यांना सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या की कुठेतरी वादग्रस्त विधानं किंवा कृत्य जे आहे ते तुम्ही टाळली पाहिजेत, ही अखेरची संधी आहे असंही त्यांनी म्हटलं होतं। आणि एक शेवटची लाईन आपण जर त्यातनं समोर आली होती की जी कारवाई करायची आहे तुमच्याकडनं अधिक माहिती घेत राहू,